नमस्कार. कसे आहात सगळे? नक्की आशा आहे की आपण सगळे छान असाल. आज आपण एक खूप छोटा, सिंपल आणि महत्त्वाचा असा रूल बघणार आहोत. इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये या रूलला खूप महत्त्व आहे. या रूलचं नाव आहे 50, 30 आणि 20. आपल्या जो मंथली इन्कम आहे किंवा मंथली कॉर्पस आहे, त्या कॉर्पसला अशा 3 भागांमध्ये आपण डिव्हाइड करू शकतो. तर पहिल्या 50%मध्ये काय येईल? पहिल्या 50%मध्ये येईल की आपल्या आवश्यक ज्या गरजा आहेत, त्या गरजांसाठी हा आपण 50% यूज करू शकतो. ज्याच्यामध्ये तुमचं रेंट असेल, लोन, हाऊसिंग लोन्स असतील, मंथली लागणारे इलेक्ट्रिसिटी, गॅस, इंटरनेट, वॉटर सप्लाय ह्याची बिलं असतील, ग्रोसरी असेल, ट्रान्सपोर्टेशन, आपल्याला कामावर जाण्यासाठी जे काही आवश्यक ट्रान्सपोर्टेशन आहे, त्या ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा आपल्याला यामधून पैसे वापरता येतील. आपले मिनिमम डेट जे आहेत, जसे की क्रेडिट कार्ड आहे, क्रेडिट कार्डचे पेमेंट यामधून करता येईल. या व्यतिरिक्त आपले इन्शुरन्सचे, लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम्स जे असतील, ते प्रीमियमसुद्धा आपल्याला यामधून पे करता येतील. असे अत्यंत आवश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत, या 50%मधून आपण कंप्लीट करायच्या. त्यानंतर येतो 30%. तर 30%मध्ये आपण काय करू शकतो? आपल्याला आपल्या फॅमिलीबरोबर सपोज की डायनिंगला जायचं आहे, कुठे मूव्हीला जायचं आहे, आपल्या काही हॉबीज आहेत, ज्या हॉबीजबरोबर आपल्याला खर्च करायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला जे आवश्यक लोन्स आहेत, ते लोनसुद्धा थोडेफार यामधून आपण पे करू शकतो. आपल्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवर सुद्धा यामधून आपण खर्च करू शकतो. ज्यामध्ये कपडे असतील, गॅजेट्स असतील, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील, किंवा आपल्याला आपलं घर आणि कार हे अपग्रेडेशन करण्यासाठीचा जो लागणारा खर्च आहे, तो आपण या 30%मधनं करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा जो भाग आहे 20%. हा 20% खूप महत्त्वाचा आहे. या 20%मध्ये आपल्याला आपल्या वेल्थ क्रिएशनसाठी, वेल्थ बिल्डिंगसाठी आपल्याला यामधून सेविंग करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही जे हाय रेट ऑफ इंटरेस्ट असणारे लोन्स आहेत, त्या लोन्सचे इंटरेस्टसुद्धा किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये जर आपल्याला ते लोन रिपे करता आले, तर ते लोन पण आपल्याला रिपे करायचे. कारण जेवढे लोन आपण किंवा इंटरेस्ट जेवढा आपण आपल्याला कमी करू, लोन जेवढे कमी करू, तेवढी आपली वेल्थ क्रिएशन लवकर होणार आहे. तर आपण ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेताना, त्याचबरोबर आपल्याला याच पैशामधून इमर्जन्सी फंड जो आहे, इमर्जन्सी फंड आपल्याला मेंटेन करता येईल. रिटायरमेंटसाठी आपल्याला यामधून फंड कॉर्पस चांगला निर्माण करता येईल, जेणेकरून आपल्याला गरजा ज्या आहेत त्या सिम्प्लिफाय करता येतील. या व्यतिरिक्त प्रायोरिटीज ज्या आहेत, आपल्या प्रायोरिटीज डिसाईड करता येतील आणि जास्तीत जास्त आपण स्वतःला आणि आपल्या फॅमिलीला सेविंगसाठी इन्करेज करू शकतो. त्याचबरोबर आपली लाईफस्टाईल जी आहे ती फ्लेक्सिबल असू शकते आणि आपण आपल्या गरजा, नीड्स ज्या आहेत त्या ॲडजस्ट करायला शिकू शकतो आणि नॅचरली आपण ऑटोमॅट सेविंग्स करायला लागतो आणि पिरियॉडिकली आपल्याला आपले बजेटसुद्धा रिव्ह्यू करणं गरजेचं असतं. बजेटसुद्धा आपण याबरोबर रिव्ह्यू करून बजेट ॲडजस्ट करू शकतो. तर मला नक्की आशा आहे की आज दिलेल्या टिप्स ह्या तुम्हाला नक्की उपयोगाला येतील. या टिप्स फॉलो करा आणि वेल्थ क्रिएशनवर फोकस करा. थँक्यू.